IT इंजिनियर वडिलांना लाखोत पगार, मुलाचा केला खून. कारण ऐकून धक्काच बसेल. माणूस कितीही उच्च शिक्षित असला तरी त्याच्या डोक्यामध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय आला की तो काय केला जात नाही. पुणे चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका IT इंजिनियरने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या 3.5 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून केला. कारण हा मुलगा आपला नाही असा त्याचा समज होऊ लागला होता. त्या दिवशी दिनांक 20 मार्च 2025 रोजी तो मुलाला घेऊन घरातून बाहेर पडला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही, म्हणून त्याच्या पत्नीने चंदननगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. आपला मुलगा पळून नेल्याबाबत तिने पतीवर संशय व्यक्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी त्या महिलेची सर्व हकीकत ऐकून घेऊन तातडीने तपास यंत्रणा राबवली आणि एका थरारक घटनेचा उलगडा केला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माधव साधुराम टिकेटी, वय वर्षे 38, हा मूळचा विशाखापट्टणमचा रहिवासी. तो उच्च शिक्षित असून संगणक अभियंता म्हणून वाघोली परिसरात गेल्या काही वर्षापासून कार्यरत होता. तो पुण्यामधील रतन प्रेस्टिज बिल्डिंग A 202 तुकाराम नगर चंदननगर पुणे येथे राहत होता. साधारणपणे 8-9 वर्षापूर्वी त्याचा नात्यामधील स्वरूपा नावाच्या मुलीबरोबर रीतिरिवाजाप्रमाणे विवाह पार पडला होता. विवाहानंतर 2 अपत्ये झाली. पहिली मुलगी लोबिता माधव टिकेटी, वय वर्ष 7, तर दुसरा मुलगा हिम्मत, वय वर्ष 3 वर्ष 4 महिने. या 2 अपत्यांची अशी नावे होती. माधव हा उच्च शिक्षित असल्याने त्याचा मित्र परिवारही भरपूर होता. IT कंपनीत काम करताना अनेकदा रात्री अपरात्री उशिरा पोहोचणे, मित्रांसमवेत खाणेपिणे हे नित्याचे झालेले होते. स्वरूपा ही घरीच असायची. ती कधी कोणा नातेवाईकासोबत बोलू लागली की माधव तिच्याकडे संशय नजरेने पाहत असे. स्वरूपा ही माधवला अनेकदा समजावून सांगायची की तुम्ही तुमचे दारू पिणे बंद करा. आता आपल्याला 2 मुले आहेत. तुम्ही माझ्यासाठी नाही पण मुलासाठी तरी दारू पिणे बंद करा. परंतु माधवला आता स्वरूपाच्या बोलण्या वागण्यावर जास्त संशय येऊ लागला होता. तो रोज दारू पिऊन आला की स्वरूपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ वेळप्रसंगी मारहाण पण करू लागला होता. स्वरूपा आपल्या लहान मुलांकडे पाहून सगळे काही सहन करत होते. दिवसामागून दिवस जात होते. माधवचा स्वभाव तर दिवसेंदिवस आणखीनच संशय बनत चाललेला होता. तो दोन्ही मुलामुलींचा रागराग करू लागलेला होता. मुलगा हिम्मतवर तो जास्तच चिडल्यासारखा वागत होता. स्वरूपा रोज आजचा दिवस वाईट गेलाय, निश्चित उद्याचा चांगला दिवस जाईल या आशेवर जगत होते. परंतु माधववर कोणताच काही फरकच पडत नव्हता. दिनांक 20 मार्च 2025 चा दिवस होता. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास माधव, स्वरूपा, हिम्मत हे तिघेच घरी होते. मुलगी लोबिता ही सकाळी स्कूलला गेलेली होती. ती सकाळी स्कूल बसने जायची आणि दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत परत यायची. त्या दिवशी माधव घरी होता. त्याला सिगरेट ओढण्याची तलब झाली म्हणून तो घराबाहेर पडू लागला. मुलगी स्कूल बसने येणार, तिलाही येताना घेऊन येतो असे म्हणून तो घरातून निघून गेला. तेव्हा त्याने सोबत मुलगा हिम्मतलाही घेतले. काही वेळाने मुलगी लोबिता एकटी घरी आली. तिच्यासोबत माधव आणि हिम्मत हे नव्हते. माधव मुलीला घेण्यासाठी गेलाच नव्हता हे स्वरूपाच्या लक्षात आले. तिने माधवच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी माधवने सांगितले की मी हिम्मतला घेऊन बाहेर आलो आहे, मला सिगरेट ओढायची होती. एवढे बोलून त्याने फोन बंद केला. पण माधव रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही. त्याचा फोनही बंद लागत होता. त्यामुळे स्वरूपाने पुणे परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना फोन केला. माधव आणि हिम्मत तुमच्याकडे आले आहेत का अशी चौकशी केली. परंतु सर्वच नातेवाईकांनी तो आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्वरूपाने नातेवाईकांच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. माधवच्या मित्र परिवाराकडेही फोन करून चौकशी करण्यात आली. पण दिवस तसाच गेला. साधारणपणे 12:30 वाजण्याचा सुमार झालेला असावा. स्वरूपाचे नातेवाईक परिसरामधील हॉटेल आणि लॉजच्या परिसरात शोध घेत होते. तेव्हा दिनांक 21 मार्च 2025 च्या रात्री 12:30 दरम्यान इलाइट स्टे लॉज, बालाजी हॉस्पिटल जवळ खराडी पुणे या ठिकाणी चौकशी केली असता रूम नंबर 401 चा रूममध्ये माधव हा मद्यधुंद अवस्थेत एकटाच होता. त्याच्याजवळ मुलगा हिम्मत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी मुलाबद्दल चौकशी केली. त्यावेळी माधवने सांगितले की हिम्मत हा माझ्यासोबत होता
परंतु हडपसर बस स्टँड येथे तो हरवला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर स्वरूपाला मुलाची काळजी वाटू लागली. तिने नातेवाईकांच्या मदतीने पूर्ण खराडी भागात शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. अखेरीस स्वरूपा आणि तिच्या नातेवाईकांनी ठरवले की हिम्मत हरवल्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवू. त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला जाऊन मुलगा हरवल्याबद्दलची तक्रार नोंदवली. त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल R.V. डेरे यांनी रितसर मिसिंगची फिर्याद नोंदवून घेऊन ही माहिती वरिष्ठांना कळवली. मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी तात्काळ स्वरूपाकडून सर्व माहिती घेतली. स्वरूपाला विचारले की तो घरामधून बाहेर पडताना कोणासोबत गेला. स्वरूपाने सांगितले की माझे पती माधव याच्यासोबत मुलगा हिम्मत हा घराबाहेर पडला होता. पण आता पती म्हणतात की मुलगा हडपसर बस स्टँडवरून बेपत्ता झाला. या माहितीमुळे पोलिसांनी माधवचा मोबाईल नंबर हस्तगत करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. टॉवर लोकेशन चेक करण्यात आले. तसेच ज्या परिसरातून मुलगा घराबाहेर पडला त्यावेळी या परिसरातील CCTV फुटेज चेक करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी तपास पथकाला दिल्या. त्यानुसार चंदननगर पोलीस स्टेशनची 5 पथके शोध घेण्यासाठी मोहिमेत उतरली. एका तपास पथकाला CCTV फुटेजमध्ये माधव हा मुलगा हिम्मतसह दिसून आला. त्यानंतर तो दुसऱ्या CCTVमध्ये एकटाच दिसून आला होता. तसेच एका CCTVमध्ये एका दुकानात चाकू आणि ब्लेड खरेदी करतानाही दिसून आला. तोपर्यंत चंदननगर पोलिसांनी माधवला ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली होती. तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की माझी पत्नी स्वरूपाचे वागणे सतत संशयास्पद वाटायचे, त्यामुळे मी तिला सतत शिवीगाळ करायचो. तिच्या चारित्र्यावर मला संशय असल्याने मला मुलगा हिम्मत याच्याबद्दल चीड वाटत होती, म्हणून मी त्याला चंदननगरमधून निर्जन भागात नेले. त्याच्यावर धारदार चाकूने वार करून निर्गुणपणे गळा चिरून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मुलाचा मृतदेह दिसून आला. सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर हिम्मतचा मृतदेह स्वरूपा आणि त्याच्या नातेवाईकांना दाखवण्यात आला. त्यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनाही अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर हिम्मतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून येथे पाठवण्यात आला. तसेच हिम्मतच्या खून प्रकरणी माधवला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 131/2025 असा नोंदवून बेनेस कलम 103(1)238 प्रमाणे नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त मनोज पाटील आणि इतर सहकारी करत आहेत.